निळोपराय म्हणतात, जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. आजी साच फळ झालं जन्माला आल्याचं. का महाराज? तुम्ही सांभाळिले संती. संतांनी आम्हाला सांभाळल्यामुळे खऱ्या अर्थाने आमच्या जन्माचं सार्थक. या जगतामध्ये अनेक लोक आहे, आपला जन्म झाल्यापासून तर मरेपर्यंत लोक म्हणतात आम्ही त्यांना सांभाळलं, परंतु त्यांचं सांभाळणं म्हणजे फक्त तुमच्याकडून काहीतरी मिळवणं यासाठी सांभाळणं असतं. मित्र मित्राच्या जवळ येतो का हो? काहीतरी लाभ असेल म्हणून येतो. पत्नी पतीच्या जवळ जाते, जोपर्यंत त्याच्या खिशामध्ये दाम आहे तोपर्यंतच त्याला किंमत देते. पत्नी जवळ सुद्धा पती जातो का जातो? जोपर्यंत ती करती धरती आहे, त्याला चांगलं चुंगलं जीव घालते आहे, त्याच्याशी गोड बोलते आहे अनिकेत महाराज, तोपर्यंतच पती पत्नी जवळ जातो. नाहीतर म्हणतो पाखरा आजाद केलं तुला. कोणाकडेही माणूस जोपर्यंत खिशामध्ये दमडी आहे, पैसा आहे, तोपर्यंत माणसं विठाला तोपर्यंतच माणूस माणसाला किंमत देतो. जोपर्यंत माणसाच्या जवरी चढणगा तवरी म्हणते माझा. जोपर्यंत माणसाकडे पैसा आहे, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, मान आहे, मान्यता आहे, तोपर्यंतच लोक आपल्याला सांभाळतात असं दाखवतात. परंतु संत हे निस्वार्थपणे आपल्याला खऱ्या अर्थाने सांभाळतात. निळोपराय म्हणतात, सांभाळिले 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 कुणाप्रमाणे सांभाळतात तुकोबरा या ठिकाणी दृष्टांत देतात. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत. ज्याप्रमाणे एखाद्या वत्साला, वासराला, बछड्याला एखादी गाय सांभाळते त्या पद्धतीने गाय किती जरी दूर असली, गाय चरे वनांतरी, ती किती जरी वनामध्ये चरत असली, परंतु चित्त तिचं वत्साजवळ असतं. त्याच पद्धतीने संत हे ताहराबादला जरी असले, आळंदीला जरी असले, देहूला जरी असले, तरी त्यांचं त्यांच्या साधकावरती लक्ष असतं. विठाला विठाला याला म्हणतात सांभाळणं. जसं एखाद्या लहान बाळाला, काहीच न कळणाऱ्या बाळाला आई किती सांभाळून घेते हो. त्याच्यासाठी अर्भकाचे साठी किंवा पालकाचे चाली, माता जाणूनी पाऊल घाली, किंवा अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी. त्या पद्धतीने संत या जगतामध्ये सांभाळतात. आणि अजून सांभाळणं सांगू का? आपल्याला अज्ञान दशेतून ज्ञान दशेकडे घेऊन जातात, याला सांभाळणं म्हणतात. विठाला 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 ज्ञानोबरायांना सुद्धा पंढरपूरला गेल्यानंतर देव दिसतो. आपल्याला सुद्धा पंढरपूरला गेलेल्यावर देव दिसतो, परंतु त्यांना जो देव दिसतो तो आपल्याला दिसत नाही. कळतंय का मी काय सांगतोय? आपल्याला सुद्धा दिसतोय सुंदर ते ध्यान उभी विटेवरी करकटावरी ठेवून या. आपल्याला मूर्ती रूपाने दिसतोय, त्यांना साक्षात चैतन्य रूपाने दिसतोय. साक्षात भगवंत बोलतोय, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न कीळ पापती
आम्हाला फक्त मूर्ती दिसते. आम्ही जातो देवाला शिवतो, दर्शन सुद्धा घेत नाही. पूर्वीच्या काळामध्ये शर्यत असायची आणि शर्यतीला एक भोग्या ठेवलेला असायचा. होय महाराज, भोग्याला शिवले का माग त्या पद्धतीने देवाला शिवले. आपलंही भाग्य दलिंदरच म्हणावं लागेल. कारण की ते सुद्धा सिक्युरिटी गार्ड आपल्याला नाही निघालं तर चिमटा घेतल्याशिवाय राहत नाहीत. ते सुद्धा त्यांना जे मूर्तीमध्ये दिसायचं ते आपल्याला दिसत नाही. ते कुणामुळे दिसलं हो त्यांना? सद्गुरूंच्या कृपेमुळे, सद्गुरू निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे त्यांना दिसलं. जगद्गुरु तुकोबरायांना बाबाजी चैतन्यांच्या माध्यमातून दिसलं. महिपती महाराजांना जगद्गुरु तुकोबरायांच्या माध्यमातून दिसलं. परंतु तसे संत आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होत नाही. हाच खऱ्या अर्थाने आमच्या जीवनातला दुर्भाग्य खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल. पण जो खरा आहे, जो निका वैष्णव आहे, तो जर ज्ञानोबरायांना शरण गेला, तुकोबरायांना शरण गेला, महिपती महाराजांना शरण गेला, तर त्यांना सुद्धा ज्या पद्धतीने भगवंत दिसतो त्या पद्धतीने आपल्याला सुद्धा दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला ज्या दिवशी खऱ्या अर्थाने संत भेटतील ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने आम्हाला म्हणावं लागेल आमच्या आनंदाची वेळ सापडली. धन्य हे आनंदाची सापडली वेळ, येणे संत सज्जन भेटले कृपाळू. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा. भाग्यवदयाचा ठसा, भाग्यवदयाचा ठसा, भाग्यवदयाचा ठसा, भाग्यवदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, सन्मुख तो कैसा, सन्मुख तो कैसा. संत चरण पावलो, चरण पावलो, संत चरण पावलो, चरण पावलो. आज फिटले माझे घोडे, 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 आज फिटले माझे घोडे. महाराज म्हणतात, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. तेच निळोबराय वर्णन करतात. ते संत जीवनामध्ये सांभाळतात म्हणजे काय करतात? त्यानी फेडियेला बुद्धीचा उमळ. त्यांनी आमच्या जीवनामध्ये अज्ञान रूपी आवरण होतं, ते आवरण दूर केलं. परिणाम काय झाला? दृष्टी दाखविला यशोदेचा बाळवो, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळवो. धन्य हे आनंदाची, धन्य आनंदाची. हे आनंदा सापडली, आनंदा यशोदेचा बाळवो, आनंदाचे सापडले. धन्य आनंदाचे सापडले.
महाराज गुरुवारी असं सांगतात एक वेळेस वेदाचे मंत्र घोष करणं सोपं आहे पण वारकरी चाली म्हणणं फार अवघड आहे धन्य आहे आनंदाची सापडले काय करतात संत सांभाळतात म्हणजे काय करतात आमचं अज्ञान दूर करतात अज्ञान दूर करतात म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये नळ नव्हते काय नव्हते नळ नव्हते हापशे सुद्धा नव्हते पूर्वीच्या काळात टँकर नव्हते अशा काळामध्ये महिला मंडळ काय करायचं घागरी घ्यायच्या हापशे महाराज हापशे नव्हते पूर्वीच्या काळात त्याला हँडपंप म्हणतात आपले पूर्वीच्या काळामध्ये मग महिला काय करायच्या घरातून हांडे घ्यायचे घागर घ्यायच्या आणि ते पाणवठ्यावरती जायचे आणि मग जास्त पाऊस झालेला असेल आणि पाऊस थोडा थोडा कमी झाला की मग त्या पाण्यावरती काय यायचं शेवाळ यायचं आता मला एक सांगा शेवाळाच्या खाली पाणी आहे की नाही हो पाणी आहे म्हणून त्या शेवाळाचं अस्तित्व आहे पाणी जर नसतं तर शेवाळाला विचारतं कोण आकाश आहे आकाशामध्ये पावसामुळे ढग जमा झालेले आहेत ते ढग आल्यामुळे सूर्याचं दर्शन होऊ शकत नाही उलट त्या सूर्यामुळे ते ढग आपल्याला दिसू शकतात मला एक सांगा शेवाळाखाली पाणी आहेच पण ते पाणी दिसत नाही का दिसत नाही कारण की शेवाळ आहे ढगामध्ये सूर्य आहे की नाही आहेच परंतु आभाळामुळे दिसत नाही त्याच पद्धतीने तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखासिया रामू शेवाळाखाली पाणी आहेच पण आवरणामुळे ते पाणी दिसत नाही आवरण बाजूला केलं की पाणी आहेच ढगांमुळे सूर्य दिसत नाही पण तर ते ढग बाजूला गेले तर सूर्य आहेच त्याच पद्धतीने हृदयामध्ये भगवंत आहेच पण अज्ञान जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तो भगवंत दिसत नाही त्याच पद्धतीने संत हे आमचं अज्ञान दूर करतात आणि एकदा की दूर झालं की मग आपल्याला म्हणता येतं कृतकृत्य झालो कृतकृत्य झालो कृतकृत्य ओ झालो कृतकृत्य झालो कृतकृत्य झालो कृतकृत्य झालो कृतकृत्य झालो एकदा की अज्ञान दूर झालं की मग त्या भगवंत सर्वत्र दिसू लागतो दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ आणि ते एकदा की झालं की मग सर्वत्र भगवत दर्शन झालं
की मग चित्तामध्ये कोणत्याही प्रकारचं भय राहत नाही, खंत राहत नाही. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. माणूस दोन गोष्टीमुळे नेहमी व्यथित आहे, चिंतित आहे. पहिली गोष्ट भय आणि दुसरी गोष्ट चिंता. दोनही गोष्टी सारख्या दिसत असल्या तरी दोघांचाही अर्थ वेगवेगळा असतो. भय असतं माणसाला भूतकाळामध्ये घडलेल्या घटनेचं, चिंता असते भविष्याची. कळतंय का मी काय सांगतोय? 9 वाजले पण तरी सुद्धा एक अर्धा एक तास बसा, थोडं काही अडचण नाही. बरं. नाही, मी प्रामाणिक आहे. पोरं पळून जायच्या आत शाळा सोडणार आहे, तसं काय अडचण नाही. पण कीर्तन तुम्ही 7:45 चालू केलं, मग आता 9:45 पर्यंत तर वेळ पाहिजे ना. पाकिट घ्यायचा अधिकार नाही तोपर्यंत मला. असो, वर्तमानाची किंवा भूतकाळाची माणसाच्या चित्तामध्ये भय असते आणि चिंता भविष्याची असते. संतांनी आम्हाला सांभाळलं म्हणजे आमच्या भूतकाळातल्या जे काही भय होतं ते आमचं निघून गेलं आणि भविष्यामध्ये चिंता करायचं कोणत्याही प्रकारचं काम शिल्लक राहिलं नाही. भय असतं माणसाला, वय असतं तोपर्यंत भय असतं. काय असतं? भय असतं. का भय असतं? कारण की एवढा चांगला देह आहे भगवंताने दिलाय, तो आपल्या हातून सुटून लवकर जाऊ नये भय असतं. माणसाचं तारुण्य जाऊ नये. दुसरं भय असतं पैसा जाऊ नये. तिसरं भय असतं माणसाचं सौंदर्य कमी होऊ नये. कारण की जोपर्यंत हे असतं तोपर्यंतच लोक आपल्याकडे येत असतात. संपत्ती असते तोपर्यंत समाज येत असतो, मग असे मी सांगितलं. पण तो पैसा आपल्याकडून जाऊ नये याचं भय माणसाला असतं. म्हणून त्या भयापोटी माणूस जीवन जगत असतो. आणि दुसरी गोष्ट आहे चिंता. हे जर आमच्या हातातून निघून गेलं तर भविष्यात काय होईल? वय निघून गेलं की मग काय होईल? कारण की वय निघून गेलं की जशी लोक आपल्याला आदराने बोलवतात तशी लोक बोलवतीलच असं नाही. पद असेल, प्रतिष्ठा असेल, जोपर्यंत आहे तोपर्यंत समाज बोलवतो. उद्या बोलवेलच की नाही याची शाश्वती नाही. पैसा आहे, जोपर्यंत आज आहे तोपर्यंत समाज किंमत देतो, पण उद्या राहील की नाही याची शाश्वती नाही. म्हणून संतांनी सांभाळलं आम्हाला ज्ञानस्वरूप अवस्थेला. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, या स्थितीला आम्ही पोहोचलो म्हणून आमच्या जीवनामध्ये भय राहिलं नाही, चिंता राहिली नाही. का राहिलं नाही? म्हणून महाराज म्हणतात कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. कारण की आमच्या जीवनामध्ये कृत म्हणजे जे करायचं आहे ते संपलंय, करायचं काही राहिलं नाही. कृत्य जे काही केलेलं आहे ते सुद्धा संपून गेलेलं आहे. का? काम नाही झालो पाही रिकामा. कारण की जीवन जगत असताना आमचं काही शिल्लक राहिलं नाही. कारण की आम्ही तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडयेन. तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरी आता दिवसचारी खेळी मिळी. आम्ही त्या आनंदाच्या स्थितीवर जाऊन पोहोचलेलो आहोत. म्हणून आम्हाला कोणत्याही प्रकारचं भय राहिलं नाही असं म्हणतात. तुका म्हणे काळ आता करुणाची बळ, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था या संस्थेचा शुभारंभ, त्यानिमित्त भगवती ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, भव्य कीर्तन महोत्सव, अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी हरिभक्ती पारायण विकासजी महाराज हापसे, स्वातीताई महाराज हापसे यांच्या माध्यमातून संपन्न होत आहे. यांनी हाती घेतलेलं कार्य ते सिद्धीला जाणार आहे. कारण की सत्य संकल्पाचा दाता नारायण पूर्ण करी सर्व मनोरथ हे भगवंताचं कार्य आहे. हे कार्य तुमचं आमचं नाही, हे कार्य भगवंताचं आहे. हे भागवत धर्माचं आहे, आपल्या हिंदू धर्माचं कार्य आहे. हे कार्य तुम्ही आम्ही करणारे कोणही नाहीत.
याला शुभेच्छा देणारे संत आहेत, याला शुभेच्छा देणारे संत आहेत, महिपती महाराज आहेत आणि भगवंत आहे. या सर्वांचा कृपाशीर्वाद यांच्यावरती सदैव राहो ही सदिच्छा व्यक्त करतो. कीर्तना करता बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आली, ज्यांनी आपल्या महिपती महाराजांचा 59वा फिरता नारळी सप्ताह अति भव्य दिव्य प्रमाणामध्ये केला. असे असणारे सप्ताह कमिटीचे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. आमचे सप्ताहाचे अध्यक्ष संजीव भाऊ कदम असतील, आमचे उपाध्यक्ष अजिंक्य महाराज गायकवाड असतील, आमचे मोरे काका असतील, सर्व मंडळी या खांदे काका. काय होतं मी विसरतो कधी कधी. असो, सांगत जा, तुम्ही सांगणार आहे म्हणून मला विसरायला काही अडचण नाही. फक्त पाकिट विसरत नाही शक्यतो, कारण की अपेक्षा करत नाही म्हणून. असो, झालेली सेवा सद्गुरु श्री महिपती महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. अशीच बालगोपाळ खऱ्या अर्थाने आपल्या संस्कृतीचं रक्षण करणारी आहेत. आपण नेहमी म्हणत असतो, आजचा बालक हा उद्याचा नागरिक खऱ्या अर्थाने आहे. त्याच्या जीवनामध्ये चांगले संस्कार लाभावेत याच पवित्र उद्देशाने. लोकांना वाटतं महाराज लोक संस्था काढतात, गुरुकुल काढतात, त्याच्यातून महाराज लोकांना फार पैसे मिळतात. असं काही नसतं. ह्याला म्हणतात घर घालून सत्यनारायण करणे. आम्ही गुरुकुल चालवतो, आमच्या ठिकाणी विद्यार्थी आहे, त्यांचे आई बाप वर्षाला 20-21 हजार रुपये काहीतरी देतात. वैताग 2 लाखाचा होतो तो एक पोरग सांभाळणं म्हणजे. तुम्हाला वाटतं का एवढं सोपं आहे? अहो, तुम्हाला तुमच्या घरचं एक पोरग सांभाळणं होत नाही. इथं आमचे महाराज लोक 25-25, 30-30 पोरं सांभाळतात. सोपं आहे का हे? हा, बरं, इकडं पोरं कोणती येतात माहिती आहे का? हा, गोशाळेत गाई कोणत्या टाकतात माहिती आहे का? जी दूध देत नाही, जी जास्त मार्की गाय आहे. तशाच गायी होत्या आमच्या गोशाळेत. पाण्याच्या अभावी वाटून दिल्या त्या बिचाऱ्या गोमाता. नको लक्ष्मीचा तळतळ आपल्याला. इथं येणारे पोरं क्वचित एखादा टक्का पोरग शांत पोरग येत असतं. तुम्हाला वाटतं पोरांनी इंजिनियर व्हावं, पोरांनी डॉक्टर व्हावं. जर एखादं नाचलेलं असलं, वाया गेलेलं असलं, मग त्या पोराला वाटतं बाबा याला घेऊन जा, त्याला महाराज करा. पण काय ज्ञानोबरायांचा प्रभाव आहे, काय तुकोबरायांचा प्रभाव आहे. ज्याला तुम्ही आज लाता घालताना त्याच पोराच्या उद्या तुम्ही पाया पडता, एवढं लक्षात घ्या. सोपं नाही महाराज आहे. गुरुवारी म्हणायचे आळंदी ही ज्ञानोबरायांची जोग महाराजांचा कारखाना आहे. कारण इकडून किती डॅमेज पोरग घाला, तिकडून हप हप बाहेर निघत असतो. संस्था गावकरी झाल्या पाहिजे. याने आपल्या भागवत धर्माचं, वारकरी संप्रदायाचं, हिंदू धर्माचं काम खऱ्या राहते. महाराजांना खऱ्या अर्थाने द्याव्या तितक्या शुभेच्छा कमी आहे. आपणही तन मन धनाने या वास्तुमध्ये महाराजांना सहकार्य करा. नाही तुम्हाला देता आलं नका देऊ. आम्ही काय म्हणत नाही ना, आम्ही मागतही नाही तुमच्या. निदान त्रास होईल असं सुद्धा वागू नका. ही गीत आहे बघा, भला किसी का कर न सके तू, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तुम, काटे बनकर मत रहना. गाणे म्हणून नाही कीर्तनात, पण चांगलंय म्हणून म्हटलं. कारण की कीर्तनाला मर्यादा असतात. आणि जे महाराज लोक गादीवर आहेत, संस्थांवर आहेत, त्यांनी तरी निदान पद्धत पाळली पाहिजे. आणि समाज त्याचं अनुकरण करत असतो. यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तदेवेतरो जनः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. येत वडील जे जे करीती, तया नाम धर्म ठेविती, येरतेची अनुष्ठिती सामान्य सकळ. पण निदान नाही आपल्याला चांगलं करता आलं, नका करू, नका करू. आम्ही म्हणतो सहकार्य, पण निदान त्रास द्यायचं काम. माणसं कधीही चांगलं होईल माणसाने असं वागलं पाहिजे. आणि आपण धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करतो. धर्मशास्त्रात सांगतं, धर्म एव हतु हंती, धर्मो रक्षति रक्षितः. धर्माला जर आपण ग्लानी आणण्याचा प्रयत्न केला तर धर्म सुद्धा आपलं वाटोळं केल्याशिवाय राहत नाही. जर आपण धर्माचं रक्षण केलं, धर्म
आधार म्हणून आपल्या मागे राहत असतो. आणि धर्माचं काम महाराज आदरणीय महाराज करत आहेत. एकदा जोरदार टाळ्या. आणि आता जसे कीर्तनाला आहात त्याच पद्धतीने नेहमी सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहा. हेच आपलं काम आहे. मी म्हटलं नका काही करू, चांगलं करता येत नसेल नको करू, निदान त्रास द्यायचं काम करू नका. नेहमी असं पाहायला भेटतं, सुरुवातीला सगळेच लोक असतात, परंतु एकदा की तो भार खांद्यावर आला की मग लोक बरोबर खांदा बाजूला करून जातात. खांदे साहेब म्हणून खांदा नेहमी देण्याचा प्रयत्न करा. अहो माणसं मेल्यानंतर किती लोक येऊन रडून जातात. हो मेल्यानंतर सरकार सुद्धा 2 लाख देतं, 4 लाख. अरे पण जगायला तर पैसे द्या माणसाला. जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याला सहकार्य करा. महाराज बाहेर गावून आले त्याच्यामुळं पाहुणे आहेत गावचे. पाहुण्याला सारखंच राहू द्यायचं. त्यांची काय व्यवस्था असेल ती व्यवस्था पाहिलं पाहिजे. ग्रामस्थांचं काम आहे खऱ्या अर्थाने. एवढ्या सदिच्छा व्यक्त करतो. वाणीला विराम. तुकाराम पैसे मागत नाही, काही मागत नाही. आपला उद्धार खऱ्या अर्थाने करे. टाळी बोला. महिपती राया सद्गुरु राया. बोला महिपती राया सद्गुरु राया. महिपती राया महिपती राया सरते करुणी घ्यावे तुमते विनवितसे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोही अंगभूत युक्ती. चाल म्हणायची. विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. सिद्धी करीली वासना सिद्धी नावे नारायण. मी तो अपंग अनाथ तुम्ही अनाथाचे नाथ. सिद्धी नावामद सांभाळावे देवा. मी तो अपंग अनाथ तुम्ही अनाथाचे नाथ. मी तो अपंग अनाथ